बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी यानंतर मराठा मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश शिर्के हे 2 मिनिटात आपले विचार प्रकट करतील. नमस्कार. साक्षात निखाऱ्यावरचा अविस्मरणीय प्रवास करणाऱ्या अनाथांची माय आदरणीय ताई, ज्यांना आपण माई म्हणतो, त्या माई सिंधुताई सपकाळ या ठिकाणी आलेल्या आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व मराठा मंडळ, राईस आणि इतर सर्व संस्थांचे प्रतिनिधी, बंधू आणि भगिनी, या सर्वांच्या वतीनं मी माईंचं हार्दिक स्वागत करतो आपणा सर्वांच्या वतीनं. असं म्हणतात की इच्छा चांगली असली की परमेश्वर फळ देतो. आम्हा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये गेली अनेक वर्षे एक सुप्त इच्छा होती की सिंधुताईंचे पाय या वास्तूला लागावेत. आणि हा विचार करत असताना रोकडे साहेबांच्या रूपानं साक्षात एक देवदूत माझ्या समोर आला आणि नेमके हे विचार त्यांनी मांडले की सिंधुताईंचा एक कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. आम्हाला अवर्णनीय असा आनंद झाला आणि मी लगेच त्यांना अनुमती देऊन टाकली की आपण हा कार्यक्रम करूया. आणि आज तो सुवर्ण योग या ठिकाणी आलेला आहे. मराठा मंडळाबद्दल मी आपल्याला अधिक काही सांगणार नाही. आपण सर्वजण आपले कान आसुसलेले आहेत माईंचे शब्द ऐकण्याकरता. माईंची मुलाखत मी पाहिलेली आहे, माईंचा चित्रपट मी पाहिलेला आहे, आपणही बऱ्याच लोकांनी पाहिलेला असाल. पण आज माई आपल्या या ठिकाणी साक्षात उपस्थित राहिलेल्या आहेत. मी पुन्हा एकदा माईंचं तुम्हा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतरचं सूत्रसंचालन विष्णुधुरी यांना करण्याची मी विनंती करतो. विष्णुधुरी ताई ते आलेले आहेत आणि त्यांना थोडासा चहा लागतो, तो चहा पण येत आहे. तोपर्यंत माई सिंधुताई, मी आईच म्हणणार. ओके, क्या बात आहे. ओके, माई इथे आलेले आहेत आणि चहा येण्यापूर्वी माई जर औपचारिकपणे केला तर चालेल ना? क्या बात आहे. तर सर्वप्रथम मी शिर्के साहेब, अध्यक्ष मराठा मंडळ, यांना विनंती करेन की या ठिकाणी त्यांनी माईंचा यथोचित असा सत्कार करायचा. जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. तसंच त्यानंतर श्री बापूसाहेब रोगडे, संचालक राईस, हे माईंना पुष्पगुच्छ देतील. श्री बापूसाहेब रोगडे, संचालक राईस, हे माईंना पुष्पगुच्छ देतील. टाळ्या होऊन द्या द्या जोरदार. माईंचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी मराठा मंडळाच्या वतीनं करण्यात आला. पण माईंना माझी एक कळकळीची विनंती आहे की आमचा सन्मान आणि सत्कार आपण स्वीकारलात, पण आपल्या डोंगरा एवढ्या, हिमालय एवढ्या महान कार्याला एक छोटासा खारीचा वाटा म्हणून आम्ही एक छोटीशी मदत करीत आहोत. सुदाम्याचे पोहे म्हणूनचा स्वीकार करा माई. खूपच छान. त्यानंतर प्रतिभा मॅडम, सहसंचालिका राईस, यांना विनंती करेन की माईंना शाल
त्यानंतर श्री संतोष अयाची तिथे आलेले आहेत, त्यांना विनंती करेन की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन माईंचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. श्री संतोष अयाचित. जोरदार टाळ्या होऊन द्या. आणि त्यानंतर सौ सई अयाचित यांना मी विनंती करतो की माईंना शाल द्यायची आहे. सौ सई अयाचित. धन्यवाद. 2 मिनिटं चहापान होत आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठा मंडळ आणि राईश यांच्या माध्यमातून मुलुंडमध्ये हा आगळा वेगळा उपक्रम घेण्यामागचा उद्देश एकच होता की सामाजिक जाणीव जी हल्ली लोप पावत चालली आहे. बरेचदा असं म्हटलं जातं की भ्रष्टाचार वाढलेला आहे, वाईटच लोक वागतात, 90% लोक वाईट आहेत. पण मला कळत नाही, मग आपण 10% मध्ये राहण्याचा का नाही विचार करत? नाही वाटत, कारण आम्ही कमी आहोत ना. तर मला असं नेहमी वाटतं कमी तिथे आम्ही हा एक विचार घेऊन आपण आज जाणार आहोत. मी मगाशीच म्हटलं की उदाहरण दिलं, लहान मुलं असतं 3 पेन्सिल घेऊन शाळेत जातं, त्यातली 1 पेन्सिल चुकून गरज असते विद्यार्थ्या मित्राला म्हणून तो देतो आणि घरी आल्यावर आई म्हणते 3 पेन्सिल होत्या काय केली, ते 1 मित्राला दिली. आणि तिथूनच आई सुरू होते, काय ते तुम्हाला माहिती आहे. मग ती आई म्हणते अशी पेन्सिल द्यायची नाही. ती आई त्या मुलाला स्वार्थी बनवते. ती आई का नाही सांगत की त्या मित्राला खरोखरच गरज होती का, त्याने पेन्सिल आणली नव्हती का? नाही सांगत आई. दुसरं आपण बघतो की बरेचदा म्हणतो की भ्रष्टाचार तो शिष्टाचार झालाय. मला नेहमी वाटतं, ते सरकारी अधिकारी असो कोणी असो, प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो भ्रष्टाचार आहे. पण मला एक कळतं, जशी मी एक व्याख्या केली की भ्रष्टाचारी आणि भिकारी या दोघांमध्ये मला साम्य दिसतं. का? कारण दोघांनाही हात पसरायची सवय असते. पण त्यामध्येही माझ्यासाठी तो भिकारी चांगला, कारण तो परिस्थितीमुळे हात पसरत असतो. मला नेहमी असं वाटतं वाईट गोष्टी समाजात घडतात हो, आपण 10% मध्येच राहायचा प्रयत्न करूया. सिंधुबाईंचे विचार ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला कळेल, मी सांगण्याची खरंच गरज नाही आणि माझी ती योग्यताही नाहीये. पण मला असं वाटतं ते विचार ऐकल्यानंतर ते बिंबवायचे इथे हृदयामध्ये, ते घरी घेऊन जायचे आणि त्या विचाराने आपल्या मुलांना प्रेरित करून त्या पद्धतीने त्यांना जीवन जगायला लावायचं. आपण बघतो स्त्रिया हल्ली सुरक्षित नाहीयेत. बरेचदा असा विचार येतात की स्त्री सुरक्षित नाही, मुंबईतली किंवा कुठल्याही देशातली. मग या माईकडे बघितल्यानंतर त्या काळी काय अवस्था असेल हो, तेव्हा मीडिया नव्हतं, एवढंच काही ते होतं, तेव्हा ती नव्हती सुरक्षित. पण नेमकं सुरक्षित म्हणजे नेमकं काय आम्हाला नाही कळलं. आम्ही काहीतरी घटना एखादी घडते त्याचा बाहू केला जातो आणि नकळतपणे त्याला वेगळं स्वरूप दिलं जातं. सांगण्याचा उद्देश एकच आहे की जे बालमन असतं, असं म्हणतात मुलं घडण्याचं आणि बिघडण्याचं वय हे बालमन असतं. त्यावेळी त्याला चांगल्या विचारांची जर फोड दिली गेली, चांगली म्हणतात ना की ती शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, तसंच आहे. जे विचार घरात असतात तेच विचार त्या मुलांमध्ये बिंबवले जातात. घरातलं वातावरण अत्यंत महत्वाचं आहे. मी काही शाळेमध्ये गेलो, या कार्यक्रमाच्या निमित्ताने कॉलेजेसमध्ये गेलो, मला सांगणं होतं, मी मराठा मंडळ, त्यांनी पण मला सांगितलं की उपस्थिती जी आपली हवी आहे ती उपस्थिती या नावाने येणारच हो, पण मला गर्दीपेक्षा दर्दी रसिक हवा होता. जो आज खाली तुम्ही सुदैव तुम्ही वर बसलात, खाली प्रचंड गर्दी झाली, स्क्रीन लावलेली आहे आणि त्यांची तळमळ सुरू आहे की माईंना आम्हाला वर येऊन भेटायचंय. तर मला वाटतं हे कार्यक्रमाचं यश अपयश आपण सोडून देऊया, पण हा जो ज्वलंत विचार आपल्या समोर आलेला आहे तो विचार ऐकण्यासाठी आसुसलेली ही मनं बरंच काही सांगून जातात हो. त्यामुळे मला असं वाटतं की सर्व आनंदी आनंदच आहे. आपला जो भारत देश आहे तो खरोखरच चांगलेच दिवस येतात, येणारच. आणि एवढी काही आपली मानसिकता म्हणतात ना की एवढी आपण लगेच कमकुवत नाही आहोत की लगेच समाज पूर्ण बिघडेल, वाईट होईल. चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याचं आचरण जर केलं तर निश्चितपणे आपण या ठिकाणी, मला असं वाटतं, चांगले विचार घेऊन आपल्या कुटुंबामध्ये, मला असं नेहमी वाटतं समाज वगैरे सुधारणं बाजूला राहिलं, ते कामं करतील तज्ज्ञ, किमान आपल्या घरातले सदस्य आणि आपल्या आजूबाजूच्या संपर्कात येणारे मंडळी यांना जरी आपण चांगले विचार दिले तरी मला वाटतं हा समाज नक्कीच सुधारेल. मला वाटतं कार्यक्रमाची आपण रीतसर सुरुवात करूया. या कार्यक्रमाचा मूळ उद्देशच आपला असा होता की यशस्वी जे झाले IAS आणि IPS ऑफिसर त्यांचा सत्कार सर्वच करतात, अगदी सरकार सुद्धा. पण त्यानंतर महत्वाचं असतं त्या यशस्वीतेमध्ये जे यशस्वी होतात त्यामागे जे घटक असतात, अर्थात आई बाबा, त्यांचे पालक, यांचा सत्कार कोण करणार? आणि मग राईशच्या रोकडे सरांना असं वाटलं की सत्कार करायचा त्या आई बाबांचा ज्याने या विद्यार्थ्याला घडवलं.
तर ती वेळ आलेली आहे या सत्काराची. सर्वप्रथम ऋग्वेद ठाकूर यांचे आई आणि बाबा दोघंही इथे आलेले आहेत. त्यांना मी विनंती करेन व्यासपीठावर यायचं आहे. माईंच्या शुभ हस्ते या आई बाबांचा या ठिकाणी सत्कार होईल. श्री ऋग्वेद ठाकूर IAS हिमाचल प्रदेश. सत्कार मोजून 5 आहेत माई, फक्त 5च. त्यानंतर अश्विनी अडुरेकर IRS असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स कोलकाता यांचे आई वडील इथे आलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी टाळ्या जोरदार होऊ द्या, थंडी आहे, थंडी उडाली पाहिजे. अश्विनी अडुरेकर IRS असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्स कोलकाता. धन्यवाद. अडुरेकर माता पित्यांना विनंती, पुढे यायचं आहे त्यांनी प्लीज. त्यानंतर रिताली परदेसी. माईंकडे वेळ कमी आहे. रिताली परदेसी तहसीलदार पालघर यांच्या आईबाबांना विनंती आहे की व्यासपीठावर यायचं आहे. आपण लवकरात लवकर हा कार्यक्रम उरकूया. रिताली परदेसी तहसीलदार पालघर यांचे आई बाबा इथे आलेले आहेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यानंतर शिप्रा पुजारी ही उमेदवारीकडे आलेली आहे. जी बँकेची जी निवड झालेली आहे, शिप्रा पुजारी लवकर यायचंय. जिची बँकेत हल्ली आता निवड झालेली आहे अधिकारी पदावर, तिचाही माईंच्या हस्ते या ठिकाणी आपण सत्कार करतो आहोत. शिप्रा पुजारी प्लीज या लवकर. जिचे आत्ताच राष्ट्रीयकृत बँकेत निवड झालेली आहे, शिप्रा पुजारी. त्यानंतर किशोर सरग सर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर किशोर सरग सर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर यांचे पालक आलेत. तसंच अवधूत दाभोळे, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, यांनाही विनंती सरांनी वर यायचंय. शेवटचे 2 सत्कार. किशोर सरग इन्कम सेल टॅक्स इन्स्पेक्टर यांचे बाबा इथे आलेले आहेत. महाराष्ट्रातून दुसरा आलेला विद्यार्थी आहे किशोर सरग, सेल टॅक्स इन्स्पेक्टर किशोर सरग. शाल उघडून द्या प्लीज. त्यानंतर श्री अवधूत दाभोळे सर, अवधूत दाभोळे सर. फोटोची सवय नाहीये, खरंच हा त्यांचा मोठेपणा आहे की अशा सत्कार समारंभाला ते जात. मी मगाशीच म्हटलं पालकांचा सत्कार हे वेगळं आहे. अवधूत दाभोळे सर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर, हा शेवटचा सत्कार या ठिकाणी जोरदार टाळ्याने होऊ दे. कारण अवधूत दाभोळे सर स्वतः राईस संस्थेत शिकवतात. ओके. आणि छोटासा विशेष सत्कार दोघच, श्री राजेश सिंग आणि श्री राजेंद्र शिरतोडे, ज्यांनी या कार्यक्रमासाठी अफाट मेहनत घेतली. तर श्री राजेश सिंग आणि श्री राजेंद्र शिरतोडे इथे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे. कारण एवढी मेहनत घेतल्यानंतर त्यांचा यथोचित सन्मान होणं गरजेचं आहे. श्री राजेश सिंग आणि श्री राजेंद्र शिरतोडे. शाल देऊन या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत. धन्यवाद. आणि आता औपचारिकपणा संपलेला आहे माई. अरे पुष्पगुच्छ, ठीक आहे. थांबा 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 सर, प्लीज प्लीज. माईंची इच्छा आहे की माईंचा पुष्पगुच्छ त्यांना द्यावा. धन्यवाद माई. आणि अगदी 5 मिनिटात थोडासा फिरता रंगमंच आहे तो बदलेल आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
एक छोटीशी फिल्म आहे आणि तोपर्यंत आम्ही आमचं नेपथ्य फिरता रंगमंच आहे, कारण माईंना आपल्याला लाईव्ह ऐकायचं अगदी व्यवस्थितपणे, तर थोडंसं आम्ही सेटअप बदलतोय. 5 मिनिटं ती फिल्म बघा, तोपर्यंत आम्ही आमच्या सेटअपला सुरुवात करतोय. धन्यवाद. मान्यवरांना समोर बसायचं असेल तर बसू शकतात. धन्यवाद. कारण माईंना समोर ऐकण्याची वेगळीच थोडासा ते म्हणतात ना ब्रेक, कमर्शियल ब्रेक असं आपण म्हणूया, आणि एक 5 मिनिटात आपण सुरुवात करू या उपक्रमाला. तुम्ही ती क्लिप बघू शकता, दोन्ही क्लिप. मला खरोखर खूप आनंद होतो की ही तरुण मंडळी अगदी निस्वार्थी भावनेने स्वतःहून, कुठलाही हा चित्रपट नाहीये, पण स्वतः कुठलीही सेलिब्रिटी नाही इकडे, कुठलाही कलाकार नाही चित्रपट, पण आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आतुरतेने वाट बघत होतो, त्या माईंचे विचार आपल्या समोर प्रकट होतील. तत्पूर्वी वाचू शकता. खूप वेगळ्या पद्धतीने ती बनवलेली आहे. कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे. मला माहित आहे की आपण सगळे माईला ऐकायला उत्सुक आहात. माईला इथे बोलवण्यामागचा उद्देश नमनाला घडाभर तेल न घालता 2 मिनिटात सांगतो. माई, मी गडचिरोलीला होतो 3 वर्ष. तिथे ग्यारापत्ती नावाचं एक अतिशय उत्तर गडचिरोलीमधलं अति दूर असं जंगलातलं गाव. त्या गावातल्या पाटलाने मला एकदा त्या पोलीस स्टेशनचा प्रमुख म्हणून जेवायला बोलवलं. अतिशय गरीब परिस्थिती. म्हणे तुम्ही या आज रात्री, आम्ही तुमच्यासाठी एक चांगला बेत करतो. गेलो. आता गंमत अशी होती की त्या पाटलाच्या घरी नाही जायचं म्हणजे प्रॉब्लेम, कारण दिवसा पोलीस जातात आणि रात्री नक्षलवादी येतात. त्यामुळे त्या गावकऱ्यांना दोघांची बाजू सांभाळून घ्यावी लागते. आता गेल्यानंतर आदिवासी बंधूंमध्ये एक प्रथा आहे मोहाची, त्याला नाकारणं म्हणजे थोडंसं त्यांना अपमानास्पद वाटतं. त्यामुळे आमच्यासमोर ग्लास आला मोहाचा. आम्हालाही काय मोह टाळता नाही आला. आम्ही तो ग्लास रिचवला. विमान आकाशात उडालं. ताट आलं समोर.
बघितलं तर काहीतरी म्हटलं काय केलं आहे म्हणे. तर मी म्हटलं काय म्हणजे पाटील साहेब काय काय त्या थोडंसं मोडक्या तोडक्या त्या ह्याच्यात. तर म्हणे तुम्ही कल्पना करा काय केलं असेल. म्हटलं मी आता काय कल्पना नाही म्हणजे सकाळीच पोरांले धाडले होते जंगलामध्ये ना तुमच्याकरता. मोठाला उंदीर आणला म्हणे पकडून. बर माझं विमान आलं खाली जमिनीवर. म्हटलं काय उरले का द्या म्हटलं, कारण आता ते ताटावून उठणं शक्य नाही. मग तो कार्यभाग उरकला, जेवलो यथेच्छ. नेतृत्व करायचं म्हटलं की अशा गोष्टी कराव्या लागतात. ही संधी मला का मिळाली, कारण कधी काळी मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची एक परीक्षा पास झालो आणि त्यावेळेला मला गडचिरोली नक्षलवाद म्हणून काय आहे ते पाहण्याची, प्रत्यक्ष लाईव्ह जगण्याची मला संधी मिळाली. मग त्यानंतर मागे वळून एक असा किस्सा घडला की त्याच्यात माझा पुनर्जन्म झाला. माझ्याबरोबरचे सहकारी नक्षलवाद्यांच्या ह्याच्यामध्ये मारले गेले. तेव्हा मग ठरवलं, वडिलांची पण अति इच्छा होती की नुसतं बोलायचं का तर करायचं. तर माझी 6 वर्ष पूर्ण झाली. वेद IAS अकॅडमी आज त्याचं नवीन रूपांतर आहे रेनिसान्स या रूपामध्ये. आज या सगळ्या लेकरांचा, त्यांच्या मातापित्यांचा सत्कार तुझ्या हस्ते झालेला आहे. आणि असाच सत्कार आणि असेच प्रशासकीय अधिकारी या क्षेत्रात येऊन तुझ्या या बहुमोल कार्यास त्यांचा बहुमोल असा वाटा मिळावा, लाभ व्हावा त्यांनी. कारण एकट्या माईने कोणतेही अधिकार नसताना, कोणतेही पद नसताना, कुठलीही सत्ता नसताना इतकं मोठं महत्कार्य करून ठेवले. तर राज्यघटनेने दिलेले अधिकार तुमच्या हाताशी असल्यानंतर तुम्ही काय नाही करू शकत. सुईच्या डोकावर मावेल इतकं जरी आपण करू शकलो तरी मला असं वाटतं की माईच्या कार्याला फार मोठा तो भार होऊ शकेल, हातभार लागू शकेल. तर आता मी इथेच थांबतो. आपण सगळे शांत चित्ताने माईचा हा खडतर निखाऱ्यावरचा जीवन प्रवास ऐकायला सुरुवात करूया. तत्पूर्वी माई, मी आपल्या लेकरांकरता आमच्या संस्थेतर्फे जेवढं शक्य होईल तेवढी मी एक मदत करत आहे रोख स्वरूपात. तुम्हीही ती मदत करावी असं मी तुम्हाला सगळ्यांना जाहीर आवाहन करतो. सगळ्यांना कळू दे, आकडा सांग. मी रुपये 1 लाख रोख अशी माईच्या कार्याला मदत करत आहे. तो 1 लाखापेक्षा कमी देणार होता, कसं काय उपरती झाली याला? गोठुडं वाढलं का रे? माईचं गोठुडं वाढलेलं दिसतं बाबा. अजून वाढवायची इच्छा आहे माझी. आणि निश्चितपणे इथून जाताना ते गठुडं भरलेलं असेल याची मी तुला खात्री देतो. मी घेऊन विचार वेगळा केला होता जायचा, पण बदलला तो विचार. धन्यवाद. हॅलो, तुझं झालं का बाबा?